श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यावर्षी मकर संक्रांतीला स्त्रियांनी चुकूनही नेसू नका या रंगाची साडी. संक्रांत 2026 या दिवशी महिलांनी चुकूनही काळ्या रंगाची साडी. वाईट परिणाम टाळायचे असतील तर ही चूक नक्कीच टाळा. संक्रांत 2026ला महिलांनी कोणते रंग घालावेत याने सौभाग्य वाढेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण संक्रांत 2026 ही सामान्य संक्रांत नाही, तर ग्रहयोगांच्या दृष्टीने महिलांच्या सौभाग्यावर थेट परिणाम करणारी अत्यंत शक्तिशाली संक्रांत आहे. आणि या दिवशी महिलांनी कोणता रंग परिधान केला आहे यावर संपूर्ण वर्षाचा सुखदुःख, मान-सन्मान, पतीचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि घरातील शांतता ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण ऐकणे म्हणजे फार महत्त्वाचे आहे. संक्रांत म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश, आणि सूर्य हा स्त्रीच्या सौभाग्याचा मुख्य कारक ग्रह मानला जातो. महिलांच्या जीवनातील आत्मसन्मान, वैवाहिक स्थैर्य, घरातील प्रतिष्ठा आणि पतीचा भाग्ययोग सूर्याशी थेट जोडलेला असतो. आणि संक्रांत 2026ला सूर्य शनीच्या प्रभावात असल्यामुळे रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वकच करावी लागते. अनेक महिलांना वाटते की संक्रांतीला काहीही घातले तरी चालते, फक्त सण साजरा झाला पाहिजे. पण शास्त्र सांगते की चुकीचा रंग संपूर्ण वर्षासाठी अडथळे निर्माण करू शकतो आणि योग्य रंग सौभाग्य जागृत करू शकतो. मित्रांनो, पिवळा रंग संक्रांत 2026ला महिलांसाठी सर्वात शुभ रंग म्हणजे पिवळा. कारण पिवळा रंग गुरुग्रहाचा आहे आणि गुरु हा स्त्रीच्या जीवनात सौभाग्य, संस्कार, पतीचे आयुष्य आणि घरातील स्थैर्य दर्शवतो. संक्रांत 2026ला पिवळा रंग परिधान केल्यास विवाहित महिलांचे वैवाहिक जीवन मजबूत होते, घरातील तणाव कमी होतो आणि पतीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. केशरी रंग सूर्य आणि अग्नितत्वाशी जोडलेला आहे. संक्रांत 2026मध्ये सूर्य अत्यंत प्रभावी असल्यामुळे केशरी रंग घातल्यास महिलांचा आत्मविश्वास वाढतो, घरात त्यांचा सन्मान वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो. हिरवा रंग बुध ग्रहाचा आहे. संक्रांत 2026ला बुध लाभस्थानात असल्यामुळे हिरवा रंग आर्थिक सौभाग्य वाढवतो. ज्या महिलांना पैशाची अडचण कायम असते, खर्च वाढतात, बचत होत नाही, त्यांनी हिरवा रंग नक्की वापरावा. लक्षात ठेवा, रंग फक्त साडीचा नसतो, तर कुंकू, बांगड्या, ओढणी, पदर, दागिने यांचाही रंग तितकाच प्रभाव टाकतो. संक्रांतीला महिलांनी कोणते रंग अजिबात टाळावेत, कारण संक्रांत ही 2026ला काही रंग महिलांच्या सौभाग्यावर थेट नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामध्ये काळा रंग. संक्रांतीला शनीचा प्रभाव तीव्र असल्यामुळे विवाहित महिलांनी काळा रंग टाळावा, विशेषतः ज्यांच्या पतीचे आरोग्य कमजोर आहे, नोकरीत अडचणी आहेत किंवा घरात सतत वाद होतात, त्यांनी काळा रंग अजिबात घालू नये. निळा रंग शनीशी जोडलेला आहे आणि 2026मध्ये शनी संथ गतीने असल्यामुळे निळा रंग मानसिक तणाव वाढवतो, गैरसमज निर्माण करतो आणि घरातील शांतता बिघडवतो. राखाडी रंग. राखाडी रंग निराशेचे प्रतीक आहे. संक्रांतीला हा रंग परिधान केल्यास कामात अडथळे, आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. जर कोणाकडे शुभ रंगांचे कपडे नसतील तर किमान पिवळे कुंकू, हिरव्या बांगड्या किंवा केशरी ओढणी तरी नक्की वापरावी. संक्रांतीला एक छोटासा उपाय: सकाळी अंघोळीनंतर पिवळा किंवा केशरी रंग परिधान करून सूर्याला पाणी अर्पण करा आणि मनात पतीचे नाव घ्या. हा उपाय सौभाग्य वाढवतो. संक्रांतीला प्रत्येक स्त्रीची स्थिती वेगळी असल्यामुळे रंगांची निवड ही वेगळी असली पाहिजे. विवाहित महिलांनी पिवळा, केशरी किंवा हिरवा रंग वापरल्यास पतीचे आयुष्य वाढते, घरात सुख समाधान राहते. अविवाहित मुलींनी गुलाबी किंवा हलका पिवळा रंग वापरल्यास विवाहयोग
लवकर जुळून येतो. विधवा महिलांनी पांढऱ्या रंगासोबत हलका पिवळा रंग वापरल्यास मानसिक शांती आणि ईश्वरी कृपा मिळते. मित्रांनो, संक्रांतीला 2026मध्ये स्त्रीने घातलेला रंग तिच्या संपूर्ण वर्षाचे भाग्य ठरवतो. म्हणून हा दिवस हलक्यात घेऊ नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.